विधान परिषदेमध्ये शिवीगाळ केल्याप्रकरणी 5 दिवसांचं निलंबन ओढवून घेतलेल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिलगिरी व्यक्त केली। तसं पत्र त्यांनी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना पाठवलंय। दानवेंचं निलंबन मागे घ्यावं का यावर चर्चा करण्यासाठी नीलम गोऱ्हे यांच्या दालनामध्ये महत्त्वाची बैठक देखील झाली। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते, पण त्यात कोणताही निर्णय झाला नाही। दानवेंचं निलंबन मागे घेण्याबाबत आता गुरुवारी निर्णय होण्याची शक्यता आहे। उद्या दुपारी याबाबतचा प्रस्ताव मांडला जाईल आणि त्यात निलंबन मागे घेण्याऐवजी त्याचा कालावधी कमी केला जाण्याची शक्यता जास्त आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। अंबादास दानवे यांनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय, कशा पद्धतीने दिलगिरी व्यक्त केलेली आपण पाहूया। महोदया, मी सभागृहाचा सदस्य म्हणून आतापर्यंत सातत्याने सभागृहाचे पावित्र्य, नियम, प्रथा आणि परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय। परंतु दिनांक 1 जुलै 2024 रोजी माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केलं। सभापती महोदया, या संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे, हे आपण जाणताच। माझी ही भूमिका सभागृहाचं पावित्र्य कायम राहावं हीच आहे, त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतु परंतु नाहीत। माझं निलंबन म्हणजे शेतकरी, कष्टकरी, तरुण, माता भगिनींचे प्रश्न सोडवण्यापासून मला थांबवणं असं होऊ नये। या हेतूनं माझ्या निलंबनाचा फेरविचार करावा ही विनंती। आपला नम्र अंबादास दानवे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।